इगतपुरीमधल्या दरेवाडीमध्ये धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली। दुष्काळाचा दाहक वास्तव दरेवाडीमधून समोर आलेले। या भागातल्या आदिवासी महिला कडेवर लेकरू आणि डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढतायत। अशी जीवघेणी कसरत आदिवासींना आणखीन किती वर्ष करावी लागणार असा सवाल उपस्थित झालाय। बीडमध्ये पाणी टंचाई गंभीर होत चाललेली आहे। हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची धडपड पाहून जरूड गावचा राजेश काकडे नावाचा तरुण मदतीला धावून आलेला आहे। त्यानं पत्नीचे दागिने विकले आणि बोरवेल घेतला। या बोरवेलच्या पाण्यातून 5 गावांची तहान भागतीये। अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवते। मेळघाटमधील राणी गावामध्ये देखील पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होते। पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी दिसते। सांगलीतील जतमध्ये 21 गावांच्या टँकरचा प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला आहे। तर 60 टँकरला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि उर्वरित गावांना 2 दिवसांमध्ये टँकर सुरू होतील अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा आढावा बैठकीत केलेली आहे। तसेच आणखी काही गावांना टँकरची आवश्यकता असेल तर त्यांनी पंचायत समितीचा प्रस्ताव द्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। वाशिममधल्या मंगळूरपीर तालुक्यामधील कळंबा बोडके गावातील महिलांनी भर उन्हामध्ये डोक्यावर हंडा घेऊन जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे। प्रशासनाकडून टँकर मंजूर होत नाही। दिवसभर 200 रुपये मजुरी करून 200 लिटर पाणी विकत घेण्याची वेळ येते आणि यासाठी 100 रुपये मोजावे लागतात। कळंबा बोडके गावातील नागरिकांनी यासाठी मोर्चा काढलेला आहे।